मराठी माणूस मुंबईच्या राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला. मराठीचा मुद्दा केवळ भावनिक नाही, तर तो सत्तेत घेऊन जाणारी पायवाट आहे हे अनेक निवडणुकांमध्ये स्पष्ट झालं आहे. स्थापनेपासूनच शिवसेनेनं मराठीचा भगवा झेंडा उंचावत मराठी माणसाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतली. बजाव पुंगी भगाव लुंगी हा या मोहिमेचाच लोकप्रिय कार्यक्रम होता. यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा मराठीचा झेंडा हातात घेतला. मराठी भाषा, मराठी तरुणांना रोजगार आणि परप्रांतीय आक्रमणाविरोधात थेट भूमिका घेत मनसैनिक अनेकदा रस्त्यावर उतरले. त्यांनी मराठी तरुणांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण केलं. हिंदुत्व आणि मराठी या दोन मुद्द्यांभोवती शिवसेनेचं राजकारण सुरू होतं. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेनं आपलं मजबूत स्थान निर्माण केलं होतं. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाली. कालांतराने शिवसेनेची दोन शकले पडली. एक गट सत्तेतून पुन्हा भाजपसोबतच्या सत्तेकडे गेला. शिवसेनेनं यानंतरही मराठीचा मुद्दा सोडला नाही. पण भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा काही प्रमाणात मागे पडला. भाजपसोबत परप्रांतीय मतांचा असलेला जनाधार हे एक त्यामागील महत्त्वाचं कारण होतं. शिवसेना मनसेनं ही अडचण ओळखली आणि सातत्यानं मराठी माणसांचे मुद्दे पुन्हा लावून धरायला सुरुवात केली. शिवसेना शिंदे गटाची या मुद्द्यामुळे गोची झाली होती. या दरम्यान महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यांवर, मराठी अस्मितेवर जनभावना चेतवायला सुरुवात केली. यामध्ये शिवसेना शिंदे गट काही प्रमाणात बॅकफूटवर गेला होता. मराठी मतदारांना पुन्हा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता आणि त्याचे पडसाद निवडणुकांमध्येही उमटताना दिसले. मराठी मतदारांना पुन्हा आकर्षित करण्याची संधी शिवसेना शिंदे गट शोधत होता, पण व्यापक पातळीवर त्याला यश मिळत नव्हतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही संधी खेचून आणली. 1 मे पासून महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने मुंबईचा जनतळ हलला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खेळलेल्या या प्रभावी मराठी कार्डमुळे शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेच्या या मुद्द्याला मनसेने देखील पाठिंबा दिला आहे. वरवरून केवळ प्रशासकीय दिसणारा हा निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारलेला राजकीय सिक्सर आहे. या मुद्द्यामुळे मराठी माणूस हा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या हातातून निसटलेला मराठीचा मुद्दा अलगद त्यांच्या हातात आला आहे. सरनाईक यांनी मराठी अनिवार्य करण्याच्या या निर्णयाच्या एकाच दगडातून अनेक राजकीय पक्षी घायल होणार आहेत. यामध्ये एक भाजप देखील असू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, या मुद्द्यांवर आपलं मत काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.